फेसबुकची पालक कंपनी मेटा करणार 5% कर्मचारी कपात। जगभरातील 3600 कर्मचाऱ्यांना बसणार फटका। लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठे फेरबदल। पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता। 9 मार्च पर्यंत पक्षाचे फेरबदल अपेक्षित। शिर्डीत साईबाबांच्या परिक्रमा महोत्सवाला पहाटेपासून सुरुवात। भक्तिमय वातावरणामध्ये परिक्रमेला सुरुवात। साई नामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमली। इंडियाज गॉट टॅलेंटमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत चौकशी सुरू। शोमधील 30 ते 40 स्पर्धकांविरोधात गुन्हा दाखल। शोमधील सर्व 18 भाग काढून टाकण्याचे सायबर विभागाचे आदेश। भायखळा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सुरू। उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम 60% पूर्ण। ऑक्टोबर 2023 पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित। तेलंगणात कपाशीचा दर प्रति क्विंटल 6000 रुपये। काही शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरातील जिन्निंगमध्ये विक्रीसाठी। हैदराबादहून चोरी करून पळ काढणाऱ्या 3 आरोपींना अटक। तेलंगणा एक्सप्रेसमध्ये आरोपींना काटोल रेल्वे स्थानकावर अटक करून 1,55,00,000चा मुद्देमाल जप्त। सायबर गुन्हेगारांनी मारला कोट्यवधींचा डल्ला। चंद्रपूर जिल्हा बँकेतून 3,70,00,000 लांबवले। चंद्रपूर पोलिसांकडून तपास सुरू। जळगावात खंडेराय महाराजांचा यात्रा महोत्सवानिमित्त ओढण्यात आल्या 12 गाड्या। खंडेराय महाराजांचा यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा। मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थांनी लावली हजेरी। भंडारा जिल्ह्यातील नदी खोऱ्यात उन्हाळी धान रोवणीचा प्रारंभ। 2 एकरापर्यंत उन्हाळी धान लावण्याचं नियोजन। सध्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू। अमरावतीत भाजीपाल्यांचेही भाव घसरले। टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघेना। शेतकरी हवालदिल 25 किलोचा टोमॅटोचा कॅरेट 100 रुपये किलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।